पुढची बातमी बघूयात। मोटेगावकरच्या मुलाची सीबीआय चौकशी केली गेलेली आहे। मोटेगावकरच्या मुलानं 12वीची परीक्षा फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा घेऊन दिल्याची शक्यता आहे। आणखी 3 विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये होत असल्याची माहिती मिळते। फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा मोटेगावकरच्या मुलानं घेतल्याची सुद्धा शक्यता आहे, तसा संशय आहे। त्या अनुषंगानं सीबीआयची सुद्धा नजर आता त्याच्यावर आहे। या व्यतिरिक्त आणखी 3 विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर आहेत। असंख्य मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे या पेपरफुटीच्या प्रकरणामुळे, आणि अशातच मोटेगावकरच्या मुलाची सुद्धा सीबीआय चौकशी या सगळ्या संदर्भानं होतीये। या व्यतिरिक्त आणखी 3 मुलं आहेत जी सीबीआयच्या रडारवर आहेत। सीबीआय त्यांची चौकशी करणार आहे अशी माहिती समजते। या संदर्भात आणखी तपशील देत आहेत प्रतिनिधी प्रीतम पुरोहित। प्रीतम, रिद्धी, खरं तर शिवराज मोटेकरच्या मुलाची पुण्यात सीबीआय कार्यालयात चौकशी केली जाते। मोटेगावकरच्या मुलाने 12वीची परीक्षा दिली जाते आणि त्याबद्दल त्याची देखील प्रश्नपत्रिका फुटली आणि त्याचा त्याला फायदा झाल्याचं देखील बोललं जातं। मोटेगावकरच्या मुलासोबत शिवराज मोटेकरांच्या क्लासमध्ये शिकणाऱ्या आणखी 3 विद्यार्थ्यांची देखील पालकांची देखील आता कसून चौकशी केली जाते। त्यांना हे पेपर कोणी दिले, कशा पद्धतीने दिले, त्याच्यामध्ये आर्थिक काही व्यवहार झाले का आणि मोटेगावकरांनी आतापर्यंत किती जणांना मदत केली याचे देखील सगळा तपास आणि सखोल चौकशी सुरू आहे। वकील देखील आलेले आहेत आणि पुण्याच्या सीबीआय कार्यालयामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून ही सगळी चौकशी सुरू आहे। जी प्रीतम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।